गुडघे दुखायचे ते लोहिया डॉक्टरकडे बरे झाले. हा पूर्ण स्लीप डिस्क होते मला तो माईल, तेव्हा ते पण घेतलं मी. 4-5दा तुमच्याकडे ट्रीटमेंट आणि गुडघे माझे ओके झाल्यावर मी कैलास मानस सरोवर चढून आलो. त्यांनी सांगितलं तुमच्या डोळ्यावर डायबिटीसचा परिणाम झालेला नाही. आधी मॉडरेटचे गुडघे आमच्याकडे नीट झाले, कमरेचा त्रास नीट झाला, अगदी ही डोळ्याची ही गोष्ट घरी आहे. ही तुमच्याकडे एक 5-6 हे सगळे लोक मला ओळखतात. 5-6 ट्रीटमेंट. तब्येत खुश आहे एकदम खुश. साहेब ऍक्च्युली आपण आलो होतो तुमच्याकडे 3 महिन्यापूर्वी. तेव्हा म्हणजे मी फिक्रीत आलो होतो की मला जवळजवळ 2009 पासून डायबिटीस. 2009 पासून डायबिटीस आणि मी दरवर्षी चेक करायचो डोळे, तर ते ओकेच यायचे. पण या वर्षी जेव्हा मी चेक केलं तेव्हा म्हणजे तुम्हाला माइल्ड ज्याला म्हणतात रेटिनोपॅथी सुरू झालेली आहे. तर तुम्ही ती ओसीटी टेस्ट करा. मग ती ओसीटी ऑप्थॉल्मॉलॉजी डॉक्टर होते, प्रथितेश होते, चांगले ते म्हणजे अतिशय उत्तम माणूस होतो. आणि मग ते म्हणे मग ती टेस्ट केली. मग ते टेस्ट करून रिपोर्ट बघून ते म्हणे की साहेब तुम्हाला इंजेक्शन रिकमेंड आहे, तुम्हाला या सिच्युएशन इंजेक्शन घ्यावे लागते. डोळ्यावर हा रेटिनोपॅथी सुरू झालेली आहे, तर तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागते. मग जेव्हा ते ओसीटी वगैरे करेपर्यंत मला काही हे नाही, पण इंजेक्शन घ्यावं लागलं म्हटल्यावर मी घाबरलो. कारण मी मग अनेक व्हिडिओ बघून म्हणा किंवा हे की नाही ते इंजेक्शन नेहमी घ्यावं लागतात वगैरे, घाबरून मग मी तुमच्याकडे आलो. तुमच्याकडे म्हणजे लोहिया डॉक्टर सांगतो. आणि मी अजून एक सांगतो की माझे गुडघे दुखायचे ते लोहिया डॉक्टरकडे बरे झाले. आधी आमच्याकडे तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली 3-4दा घेतली. गुडघ्यासाठी घेतली. पूर्ण स्लीप डिस्क होते मला तो माईल, तेव्हा ते पण घेतलं मी. 4-5दा तुमच्याकडे ट्रीटमेंट आणि गुडघे माझे ओके झाल्यावर मी कैलास मानस सरोवर चढून आलो. पण नंतर हे जेव्हा इंजेक्शन वगैरे आणि पाहून डॉक्टरने सांगितलं की मॉडरेट रेटिनोपॅथी. मग मी घाबरून आलो. त्याविषयी लकीली तुम्ही होते, मोठे सर आहेत. मग तुम्ही घाबरू नका, काही हे नाही, आपलं होऊन जाईल. पण माझ्या मनात धाकधूक होतीच. पण मी 4 महिने ही ट्रीटमेंट घेतली तुमची ॲक्युपंक्चर लोहिया डॉक्टरची गंटूला, कारण मला घर जवळ आहे. मग ही ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्याने मी 4 महिन्यात सिटिंग किती 110 सिटिंग आहे. 110 सिटिंग माझ्या कम्प्लीट केल्या. मग नंतर ते हे होतं तर मी डॉक्टरना दाखवलं. आता जास्त बोलता येत नाही, पण ते रिव्हर्ट झालं असं ते म्हणाले. जे काय होतं ते रिव्हर्ट झालं आणि तुम्हाला आता काही नाही, तुमची नजर चांगली आहे, तुम्ही आता बिंदासपणे 6 महिन्यांनी येऊ शकता चेक करायला. रिपोर्ट मध्ये तसं दिलंय, नो रेटिनोपॅथी आणि काही हे नाही. मग मी काय केलं की त्यांच्यावर पण हे नको म्हणून मी अजून एक, ज्या डॉक्टरला काहीच माहित नव्हतं ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, अजून एक दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो आणि त्यांच्याकडून परत एकदा डोळे तपासले 4च दिवसामध्ये. तर ते म्हणे काहीच नाही, तुमचं 6 आहे. मग मला फार बरं वाटलं, रिलीफ झाला, कारण घरचे पण काळजीत पडले होते, पोरही काळजीत पडले होते. म्हणून मी तुम्हाला आज सांगायला की आता परमेश्वराच्या त्रास नाही, काय त्रास म्हणजे डायबिटीसचा तुमच्या डोळ्यावर जो परिणाम झाला तो 0 आहे. त्यांनी सांगितलं तुमच्या डोळ्यावर डायबिटीसचा परिणाम झालेला नाही. आधी मॉडरेट हे लिहून तुमच्या रिपोर्ट मी परत ओसीटी केली. परत ते म्हणे अहो गरज नाही, तुमचं सगळं ओके, कशाला म्हटलं नाही मी तेव्हा केली होती परत केली. ते म्हणे हो रिपोर्ट नॉर्मल आहे, आता चांगला दिसतं एकदम. नाही मला काही प्रॉब्लेम नाही, तब्येत खुश. तुमचे गुडघे आमच्याकडे नीट झाले, कमरेचा त्रास नीट झाला, अगदी ही डोळ्याची ही गोष्ट घरी आहे. ही तुमच्याकडे एक 5-6 हे सगळे लोक मला ओळखतात. 5-6 ट्रीटमेंट. तब्येत खुश आहे एकदम खुश. मी तुमच्या मनापासून धन्यवाद. काही बाकी रुग्णाला तुम्ही काय सल्ला द्यायला? सल्ला मी कोण देणार? सल्ला डॉक्टर साहेब बसलेले आहेत आपल्याला काळजी करायला. आपण काय ॲक्युपंक्चरने होऊ शकतं? नाही, 100% होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जेव्हा म्हणाले होते की रेटिनोपॅथीला तुम्ही इथे ट्रीटमेंट घेतली, तुमचं सगळं ओके होईल, तर माझा विश्वास नव्हता बसला. पण आता प्रूफ झालं ना, त्यामुळे एकदम
तब्येत खुश आहे एकदम ओके धन्यवाद बरं, धन्यवाद.